तर हे बडीस, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर बडीस, एका मित्राचा कमेंट आला होता आपल्या कॉलेजला ॲडमिशन घेतल्या त्या मित्रानं की हॉस्टेलबद्दल काही व्हिडिओ बनवा, हॉस्टेल कसे दाखवा असं. तर आज मी ते व्हिडिओ बनवत आहे. आपल्या कॉलेजला 3 हॉस्टेल्स आहे, हॉस्टेल नंबर 1, 2 आणि 4. तुम्हाला प्रत्येक हॉस्टेल दाखवतो, एक एक रूम टूर देतो तुम्हाला हॉस्टेलचं. सोबत आज माझा मित्र पण राहील, प्रतीक गंगवणे, तुम्ही ओळखतच असणार याला. नमस्कार. चला मित्रांनो, मी तुम्हाला हॉस्टेलचं टूर देतो. आता आपण हॉस्टेल नंबर 1मध्ये जात आहे. तुम्ही बघू शकता मागे. आम्ही पण जेव्हा DSY आले होते आणि फर्स्ट इयरला सोबत होता हॉस्टेल नंबर 1मध्ये. तुम्ही काही व्हिडिओ बघितलेच नाही हॉस्टेलमधून. आता एंट्री करते आपण हॉस्टेल नंबर 1मध्ये. ही अशी लॉबी आहे, एंट्री लॉबी. इथे असं पाण्याची नवीन बसवली आता सध्या, नवीन आपली ॲडमिशन येणार इथं. अगोदरची खराब झाली म्हणून नवीन बसवली. इथे मेस आहे आपलं, आपण मेसला पण जाऊ बडीस. तर तुम्ही आधी बघितलेच असेल इथले काही व्हिडिओज माझे. तुम्ही आधी व्हिडिओ बघितले असेल तर आधीपासून सबस्क्रायबर असणार. तर ह्या रूममध्ये तुम्ही माझे मित्र राहता, प्रतीक गंगवणे वगैरे. एक्झामच्या टायमाला मी व्हिडिओ शूट केलेले ह्या रूममध्ये. काही आठवलं का तुम्हाला रूम? तेच ते. मग बडीस हे बघा, हॉस्टेल नंबर 1चं एक रूम आहे. इथे माझे मित्र होते, आम्ही इथे अभ्यास केलं होतं, काही व्हिडिओज पण बनवले होते. आता खाली गेले, आम्हाला हॉस्टेल नंबर 2मध्ये शिफ्ट केलेलं आहे. हे असं कपाट्स इथे. आता असे नवीन कॉट आणले नवीन ॲडमिशनवाल्यांसाठी. इथे एक टेबल आहे, बाकी सर्व वर्किंग आहे. लाईट, फॅन, टेबल वगैरे सर्व भेटते. हे माझ्या एका मित्राची रूम आहे. ही तुम्ही इथे व्हिडिओज बघितले असेल, मी इथून व्हिडिओ चालू करायचा, बंद करायचा. हे माझी रूम होती आधी. तुम्हाला रूम पण दाखवून देतो. ही रूम होती माझी. माझ्या ह्या रूममध्ये माझी मेमरीज आहे ऑलरेडी. तुम्ही बघू शकता. हे बघा, आमच्या पेपरच्या टायमाचे मी नोट्स काढले होते काही. हे बाकीचं सोडून द्या. हे असे मी पॉईंट्स लिहिले, 21 पॉईंट 23 पॉईंट वगैरे. हे असाइनमेंट कम्प्लिशनचे असे नोट्स चिकवले. आता पण आहे इथे. बुकिंग चालू झाले तसं तर. हे बघा, हे सर्व मी ठरलं होतं. हे पॅड पण माझंच आहे. बरं झालं मी आलो, मला लक्षात आलं माझा पॅड आहे कोणचं ना. नेक्स्ट लाईन. आता हे बघू शकता. हे माझं रूममेटचं कपाट. खूप जुने आठवणी याच्यामध्ये आमचे. आता नवीन कॉट टाकलं आहे, मस्त नवीन टेबल आहे. आणि बरीच काही टेन्शन नको घ्या, कधी तुटलेले ते चेंज करून भेटते. हॉस्टेल इथे, हॉस्टेल ऑफिस आहे इथे बाहेर. इथे जाऊन कंप्लेंट करायची एक, ते बदलून देतात. चला आता तुम्हाला वॉशरूम दाखवतो. ही लॉबी तुम्हाला आठवली असेल. इथे आम्ही कपडे वगळता. आहे आमची दोरे आहे. असा व्ह्यू येतो बघ बडीच बाहेर. हिचे टॉयलेट बाथरूम आहे आम्हाला. हे बघा, गरम पाण्याचा गिझर पण आहे. सकाळी 7 ते 10पर्यंत चालू राहते. असं प्रत्येक. आता तिथून त्या साईडला एक अलग विंग आहे आणि ह्या साईडला अलग विंग आहे. ह्या साईडच्या विंगसाठी हे टॉयलेट बाथरूम आहे. तसंच त्या साईडला पण असे 3 फ्लोर आहे. चला आता आपण मेसला जाऊ. थोडीसं आता आपण मेसमध्ये एंट्री मारत आहे. तुम्हाला मेस दाखवतो मी. ही इथे आपली मेस चालू होते. पोरं गेले, आज रविवार होते म्हणून 12 ते 2चा टाईम होता आज मेसचं. ही आपली मेस. पोळी, वरण, भात, भाजी राहते आपल्याला मेसमध्ये.
तर बरीच आता आपण मेसचा ओनरशिप भेटू आपण जे हॉस्टेल नंबर 1ला अलॉट केलेलं आहे कॉलेजवाल्यांना, त्यांच्याशी बोलू आपण आता. हे करण दादा आमचे ह्या हॉस्टेलचं नंबर 1चे मेस चालवता. तर हा करण दादा कसे तुम्ही बरे पहिले तर? हो बरोबर. जेवण झालं? नाही ना, टाईम आहे सध्या. टाईम आहे का बा? झालं, सगळे पोरं झाले, आता मेस बंद बी झाली. तर तुम्हाला करण दादा टायमिंग सांगणार आपलं मंडे ते सॅटर्डे आणि रविवारी काय असते? सोमवार ते शुक्रवारपर्यंत आपला टायमिंग असते 10:30 ते 12:30 आणि संध्याकाळचा टाईम होते 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत. आणि शनिवारी आणि रविवारचा टाईम जे असते ना ते 11:30 ते 2 वाजेपर्यंत राहते. तर करण दादा आता तुम्ही मेसबद्दल काय सांगू शकता? मेसबद्दल सांगा आपल्या. मेस आपली एक नंबर मेस आहे. जेवण वगैरेची क्वालिटी एक नंबर आहे आणि तुम्हाला आपलं जेवण म्हणजे एकदम चांगलं आहे, घरगुती जेवण आहे. तसं चपाती वगैरे भाजी वगैरे एकदम व्यवस्थित येणार आपली. संध्याकाळी वगैरे असं जेवण वगैरे चांगलं असते, पापड वगैरे सलाद वगैरे असतात आणि रविवारी मेनू चेंज असतात. रविवारी पुरी भाजी आणि स्वीट असतात त्याच्यासोबत. आणि शनिवारचा जे मेनू असतात ते त्याच्यासोबत दही तडका असतात किंवा चण्याची भाजी असतात, त्याच्यासोबत पराठे असतात, आलू पराठे, मेथी पराठे, गोबी पराठे, पालक पराठे या मेनूचं हिशोबानं असतात. तसं तर बरीच मी पण इथेच मेस लावली आहे. खरंच सांगू तर जेवण खूप छान आहे आणि आता पण मी इथेच जेवतो दोन्ही टाईम. आता पण मी जेवणा करायला चालू आहे, आता व्हिडिओ काढतो आणि कोणसं जेवणालाच बसतो मी आता तर टाईम झाला आहे. कारण त्याला माहिती आहे आम्ही उशिराच टाकतो, उशिराच येतो. तुम्ही इथे आलं तुम्हाला माहीतच पडणार. तसं एकदम रिजनेबल प्राईजमध्ये जेवण येते खूप. बरीच तुम्ही बघता हे फर्स्ट काउंटर आहे आणि तिथे सेकंड काउंटर आहे. आता कसं करंदाकडे फायनल इयर थर्ड इयर पण येतात, त्याच्यासाठी हे काउंटर राहणार. आता जे नवीन इयर आहे त्याच्यासाठी ते काउंटर चालू करणार आहे फर्स्ट इयरसाठी. हॉस्टेल 3 फ्लोअरचं आहे, टेरेस लॉक राहते आणि बाकी असंच आहे सेम वरते पण सेम आहे. याचा बरीच तुम्हाला एक रूम दाखवतो तिथे. आमच्याकडे पोरं लय कलाकार आहे, आर्टिस्ट पण आहे. एकानं असं एकदम स्पायडरसारखं काढलं, म्हणजे आम्ही नाही काढले, कोणतरी काढून गेलं होतं. आम्ही जेव्हा आलं तर बघायला तर खूप छान वाटलं आम्हाला ते बघून सण. तुम्हाला ते आणि त्याची रूम दाखवतो त्या साईडची. घामाला बरीच तुमचा तेवढं मेहनत घेतो. लाईक्स शेअर करा, सबस्क्राईब करा जरा. ते बघा, हे बघा स्पायडरमॅनचं आता नवीन मूवी लॉन्च झाली स्पायडरमॅनची, बघू शकता तुम्ही. खूप भारी ड्रॉइंग काढली. त्याला आता आपण खाली चालले. आता तुम्ही बघू शकता माझा मित्र नितीन कोटेकर. दिसत नसणार आता थोडं उजेडमुळे, हे आता दिसणार माझा मित्र. आणखीन एक माझा मित्र तुम्ही भेटला असेल एका व्हिडिओमध्ये तुम्ही याला, युवराज ढगे. बरं तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, मेस कशी आपली ही वाली? खूप मस्त, क्वालिटी एकच नंबर आहे. मी पण लावलेली, तुम्ही पण या पोटवर जेवण करून जा. फक्त राठवून नाही. बघितलं तुम्ही कसे माझ्या मित्रांचे रिव्ह्यू, तसं तुम्ही जज करू शकता. हे बघू शकता हॉस्टेल नंबर 1चं बाहेरचं वातावरण. तसं तुम्ही बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्येच. त्यावेळेस तुम्ही बघू शकता इथे हॉस्टेल बघायसाठी काय आले होते पोरं. ॲडमिशन चालू झालेले आहे, म्हणजे झाले ॲडमिशन्स. त्यावेळेस तुम्हाला हॉस्टेल ऑफिसबद्दल सांगत होता. इथे हॉस्टेल ऑफिस आहे बिलकुल आपल्या हॉस्टेल नंबर 1चा त्या साईडला, कॉलेजला जातानाच लागते हॉस्टेल ऑफिस. त्यावेळेस आता आपण हॉस्टेल नंबर 4कडे चालले. बघू शकता तुम्ही, मी तुम्हाला तिथून दाखवलं होतं, आपण तिथून आले डायरेक्ट असे. हे बघू शकता व्ह्यू, खूप छान व्ह्यू आहे. आता आपण हॉस्टेल नंबर 4कडे चालले. हॉस्टेल नंबर 4 खूप मोठं आहे आणि इथे हॉस्टेल्समध्ये एक इंडोर गेमसाठी एरियाज आहे. इथे पण आहे बॅडमिंटनसाठीच आहेत. तसं मी बघितलं नाही, बघून सांगतो मी तुम्हाला. इथे सहसा रस्ता आहे ह्या साईडला, पेट्रोल पंप आहे त्या साईडला. इथून काही गेट आहे पण ते उघडं नाही आहे. बाकी आपल्या हॉस्टेलच मागे लागून आणखीन एक ग्राउंड आहे, पब्लिक ग्राउंड आहे. मॅच चालू आहे आता सध्या तिथे, बघू शकता तुम्ही. इथले प्रॉपरचे मित्र लोक आपले पोरं मॅच खेळत आहे. तर चला आपण आता हॉस्टेल नंबर 4मध्ये जाऊ. तुम्हाला हॉस्टेल नंबर 4 दाखवतो. असं एंट्री, इथे गार्ड बसले जाणार. हे गणपती देवाचे फोटो लागले आपलं. आता ह्या हॉस्टेलला 3 फ्लोअर आहे. इथे एक वरती 2 फ्लोअर आहे. वरती मी जात नाही, मी तुम्हाला खालचेच फ्लोअर दाखवतो. इथे त्या हॉस्टेलपेक्षा खूप जास्त मोठे हॉस्टेल्स आहे. इथे फर्स्ट इयर आमच्यासोबत जे फर्स्ट इयर होते त्यांना इथे शिफ्ट केले. माझे इंजिनियर आहे, त्यांना मी तुम्हाला भेटवतो आता.
बरीच कसं आहे त्या हॉस्टेलला आता आम्ही ॲज अ सेकंड DSY आणि हे आता जे सेकंड इयर आहेत तेव्हा फर्स्ट इयरला होते. हे त्या हॉस्टेलला होते, हॉस्टेल नंबर 1ला. आता कसं न्यू ॲडमिशन म्हणून ह्या हॉस्टेलला शिफ्ट केलं आहे. फर्स्ट इयरवाल्यांना सेकंड इयरला गेले ते आणि आम्ही आता थर्ड इयरला गेले तर मी त्या हॉस्टेल नंबर 2ला शिफ्ट केलेलं आहे. आता जे नवीन DSY आणि फर्स्ट इयर येणार त्या हॉस्टेल नंबर 1ला ठेवणार. हे बघा काम झालेलं आहे, खूप छान आहे. हे आपलं ज्युनियर्स आहे. हे रूम असे इथले, इथे खूप मोठी रूम आहे, तुम्ही बघू शकता. तिथले कॉटन तुम्ही कंपॅरिझन केलेस प्रत्येक रूमला 2 कॉट, 2 टेबल आणि 2 खुर्च्या. मग हर्षल काय चालू आहे? बाकी ह्या हॉस्टेलला कसं वाटलं? चांगलं आहे का? तिथल्यापेक्षा हॉस्टेल हे चांगलं आहे की ते चांगले आहे ना? आणखीन काही? बरं जेवण झालं? चला बडीस तुम्ही भेटलेच आता सर्व व्यवस्थित इथे. आता आपण येऊ पुढे, तुम्हाला मेस दाखवतो. आता मी हीच रूम अशी सेम वरते पण आहे, दुसरी रूम दाखवत नाही मी तुम्हाला. चला आपण येतो. मग कसं आहे, ज्युनियरला रिस्पेक्ट द्यायची, सिनियरला पण रिस्पेक्ट द्यायची. चांगलं सायन्स सर्व्हिस. ह्या हॉस्टेलला जे मेस आहे ती हॉस्टेल नंबर 2ची आहे. तिकडे आता एक कार्यक्रम होणार आहे 2-3 दिवसात, तर ते मेस इथे शिफ्ट केली आहे. मग परत 2-3 दिवसांनी तिथे येऊन जाणार. बरीच तुम्ही बघू शकता इथे आता एंट्रीचा समोरच, मेसच्या समोरच पाणी प्यायचं फिल्टर लावलेलं आहे नवीन. तर बरीच मेस बंद झाली, आता टाईम झाला आहे. तुम्हाला मी तिथे दाखवलंच. ते मेसबद्दल तुम्हाला रात्री व्हिडिओ दाखवतो. तसं त्या साईडलाच आहे ते, एक असं टेम्पररी वेसाठी इथे आलेली मेस. बरीच तुम्ही ते बघू शकता काय कार्यक्रमचं प्रोग्राम साठी तयारी चालू आहे. तर तुम्ही तिथे बघू शकता पोस्टरवरती. मला तसं पूर्ण माहीत नाही, पण मी माहिती घेऊन सांगतो तुम्हाला. त्याच्यासाठीच हॉस्टेल नंबर 2चं जे आहे मेस ते हॉस्टेल नंबर 4मध्ये शिफ्ट केलं आहे ॲज अ टेम्पररी वेमध्ये. कारण की आमच्या मेसच्या त्या ठिकाणी ते प्रोग्राम झाले. आता मी तिथून आलो मी डायरेक्ट. आता हे आपलं कॉलेज आहे बिलकुल इथून. बरेच तुम्ही बघू शकता हे फुटबॉल ग्राउंड आहे इथे क्रिकेटसाठी पण. हे बघा माझे मित्र CSE डिपार्टमेंटला आहे. तुमचे सिनियर 3rd इयरला काही प्रॉब्लेम असला त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इथे आल्यावर. ते असं ग्राउंड आहे फुटबॉलचं आणि तिथे व्हॉलीबॉल पोरं खेळता. तिथे बास्केटबॉलचं पण आहे. हे असं इथे पार्किंग आहे पोरांसाठी. आता कसं प्रोग्रामचा होणार आहे ना इथे, तर साफसफाई चालू आहे हॉस्टेलची. तर तुम्ही बघू शकता असं व्ह्यू येते, फोटो काढू शकता तुम्ही खूप छान. हे कॉलेज दिसतं इथून डायरेक्ट. इकून पण रस्ता एक मागून जायला कॉलेजकडे. असं व्ह्यू येतं बघा हॉस्टेल समोरून. पूर्ण कॉलेज दिसतं इथून. हे स्टेडियमसाठी वरते इथे क्रिकेट फुटबॉल दोन्ही खेळतात. तिथे बास्केटबॉल आणि इथे व्हॉलीबॉल. आता नेट काढलेली नंतर आम्ही सध्या खेळतो. तुम्ही बघितलं असणार मी एक टुर्नामेंटचं व्हिडिओज काढून टाकले होते गेटीच्या टायमाला. तर चला बरेच तुम्हाला हॉस्टेल नंबर 2चं दाखवतो. आता अशी एंट्री आहे. इथे तर काही कार्यक्रमामध्ये नंबर 2ची मेस तुम्हाला मी सांगितलं तिथे गेलेली. इथे मेस होतं. इथे पाणीचं फिल्टरचं आहे ते फिल्टर आतमधून लावलेलं आहे. नवीनच फिल्टर आलं इथे पण. इथे ते कार्यक्रम होणार तुम्हाला तिथे आतमध्ये होणार आहे ते. हे असं आपलं हॉस्टेल नंबर 2चं स्पेस आहे. चला तुम्हाला रूम दाखवतो. आता माझं पण रूम दाखवतो तुम्हाला मी आज आणि माझ्या मित्रांचं पण. मी तुम्हाला सांगितलं माझे प्रतीक गंगावणे मित्रचे रूम दाखवले, माझे रूम दाखवले. आता मी तुम्हाला आज माझ्या मित्रांशी भेटतो मी तुम्हाला. चला बरं तुम्हाला हॉस्टेल नंबर 2चा आता ग्राउंड फ्लोअर आहे. तुम्हाला माझे मित्र दाखवतो, त्यांचे रूम दाखवतो. हे माझ्या मित्राची रूम प्रतीक गंगावणे. बघू शकता तो मित्राशी बोलून राहिले. अशी रूम आहे हॉस्टेल नंबर 2ची. असे कपाट, खूप मोकळे कपाटचे. थोडं आज रविवार आहे ना, तर असं पोळं आरशीमध्ये राहतं थोडं. तरी आंघोळ करून मित्रांनी
आंघोळ करू नये माझा मित्र आज. कसं काय माहिती. करत असतो बाकीचे दिवस नाही का? बाकीचे दिवस दुपारचे. आज सकाळी 7 वाजता लागून गेलो. बरं हे असं रूम आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉलेजला ऍडमिशन घ्या, हॉस्टेलला ऍडमिशन घ्या. 93 कॉल करा. तर असं आहे माझा मित्र आता बोलला तुम्हाला अशी रूम आहे एक. तबडीची आणखीन एक माझ्या मित्रांची रूम हे बघू शकता तुम्ही. माझा मित्र झोपला आहे सध्या. सचिन चव्हाण नाव द्यायचं. हा माझा मित्र आणखीन एक यश पंकज सोनी बघू शकता तुम्ही याला. अशी रूम आहे. इथे कपाट्स वगैरे तुम्हाला सेम बिलकुल तसंच आहे. आता तुम्हाला माझ्या रूममध्ये घेऊन जातो तुम्हाला. विंगमध्ये त्या साईडला ऑपोजिट साईडला अशी स्विंग आहे. तुम्हाला वरती तसं दाखवतो. असे टॉयलेट बाथरूम्स इथे पण. पोरांचे असे ब्रेकअप झाले की असे गाणे बोलता, असे लावता. चालू झालं आहे का? तर बरेच तुम्ही खालचे रूम बघितले. आता मी तुम्हाला दाखवले तिथं एंट्रीला त्या साईडचं पण तसं सेम आहे. जसं हे दिसते ना तसं त्या साईडला पण आहे. आणि तिथेच मी टॉयलेट बाथरूम असेच रूम आहेत तिथे खालचे. तुम्हाला आता वरचे रूम दाखवतो. आणि ह्या हॉस्टेलला एक युनिक गोष्ट आहे. जसं त्या हॉस्टेलला होतं ना बॅडमिंटन कोर्ट वगैरे, इथे पण एक तसंच कोर्ट आहे बॅडमिंटन कोर्ट. पण इथे टेनिस टेबल, कॅरम ह्या गोष्टीचं पण सुविधा आहे. बरीच चला बरीच तर तुम्हाला मी माझी रूम दाखवतो आता. हे सेकंड फ्लोर आहे हॉस्टेल नंबर 2चं. बघू शकता बरीच तुम्ही माझी रूम आहे. तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जातो मी. ह्या शीर बडीच माझीवाली. हे माझं कॉट आहे. ह्या माझा रूममेट गौरव अरबड. अभ्यास करत बसला तो पण फोनवरती आता. बघा आता मला माझी रूम दाखवत आता बडीच. आता तुम्ही म्हणणार हे गोष्टी अशा बघून की आता मी ब्रेक घेऊन केलं, पण नाही वेळेस आम्ही असंच राहता. हां किंवा काय हे ठिकाणावर नाही राहत. पोरं आहे होती. आता व्हिडिओ काढण्यासाठी फक्त एवढं एक व्यवस्थित केलं. बाकी तुम्ही बघू शकता असे रूम आहे इथली हॉस्टेल नंबर 2मधले. इथे तर सध्या हॉस्टेल नंबर 2मध्ये 3rd इयर आणि एक फायनल इयर असे. आणि बाकी DSY जे नवीन येणार आणि जे फर्स्ट इयर आहे ना त्याला हॉस्टेल नंबर 1मध्ये. इथून बघा हॉस्टेल नंबर 1 दिसते. इथून डायरेक्ट आपल्याला नंबर 4 पण दिसते. ते खिडकीमुळे अडचण आले. मला दाखवतो. हे बघा तुम्हाला हॉस्टेल नंबर 1चं दाखवलंच मी. बाकी हॉस्टेल नंबर 4ला फक्त 2nd इयर. तुम्ही माझी रूम बघू शकता. तुम्हाला कपाट पण दाखवतो माझंवालं. रूममेटचं दाखवणं कारण काही पर्सनल गोष्टी असतात. हे बघू शकता माझा कॉट, आपलं टेबल स्टडी टेबल आहे. असे हॉस्टेल नंबर 2ला कसं कमी जागा आहे म्हणून एकच टेबल दिलं आहे आणि एक खुर्ची पण. बाकी 2 कॉट आहे. असे एक इंटरमाडा पण आहे. आम्ही त्याच्यावर बुटं ठेवले आमचे. असे कपडे आता अशा आठवड्याचं आहे इथे. हे म्हणजे जुनी हॉस्टेल म्हणून सगळं. तर बरेच माझं कपाट दाखवतो तुम्हाला हॉस्टेल नंबर. जास्त जज नको करा कारण की पोरांचं रूम असंच आहे. असं कपाट स्पेशियस आहे. चांगले सेट्स आहे हॉस्टेल. बाकी दाखवतो. आणि हॉस्टेलमध्ये खूप छान गोष्ट तुम्हाला मी सांगितलं की बुवा एक प्लेइंग एरिया आहे. कॅरम वगैरे चेस वगैरे सर्व गोष्टी खेळता येतात तिथे. टेबल टेनिस. तर चला बडीस आता आपण बाहेर जाऊ. तुम्हाला बाथरूम दाखवतो. इकडचे टॉयलेट बाथरूम्स काय नाही. ह्या फ्लोरचे रूम सगळे सारखेच आहे. दुसरं काही फरक नाही एवढा काही. तसं टॉयलेट बाथरूम आहे. प्रत्येक हॉस्टेलला प्रत्येक फ्लोअरला गिझर आहे गरम पाणीचं. तुम्हाला एक माझा सिनियर सरांचा रूम पण दाखवतात. आणखीन एक तुम्हाला ते प्ले झोन पण दाखवतो मी. इथे तसं तर 3 फ्लोअर आहे याला पण सेम. पण 3rd फ्लोअर बंद आहे सध्या कारण की ते आता म्हणजे स्ट्रेंथ एवढी नाही ना. प्लीज हे बघू शकता आपल्या सिनियर सरांची रूम आहे. थोडं खूप भारी लिहिलं आहे दरवाजावरतीच. बाकी तुम्ही रूम बघू शकता. असं स्टडी करता सिनियर सर आपले. बाकी जज नाही करायचं कारण की प्रत्येक हॉस्टेल रूममध्ये हॉस्टेलचे पोरं असेच राहतात. अशी रूम आहे आपली सिनियर सरांची. तर बडीच हे बघा हे असं इथे कपड्याला वाव घालायसाठी इथे आम्हाला एक जागा अशी दोरी बांधायची परमिशन दिलेली आहे. बाकी हे तुम्हाला मी मागच्या गेटीच्या व्हिडिओज टायमाला बघितलं असेल. तुम्हाला सांगितलं नाही ते प्ले झोन वगैरे. इथे सध्या क्लूब आहे. याची चाबी आमच्या सिनियर सरांकडेच असते. बाकी व्हिडिओमध्ये बघितलंच असणार. तर बरीच असे आपले हॉस्टेल आहे. बाकी बरीच असा माहोल असतो हॉस्टेलमध्ये पोरांचा. बरीच तुम्हाला सांगितलं ना एक प्रोग्राम होणार आहे. ती तयारी चालू आहे बघू शकता तुम्ही मागे. तर बरीच आजचं एवढंच माझं ब्लॉग होतं.
हॉस्टेलबद्दल माहिती सांगायला, हॉस्टेल कसे दाखवायसाठी. कारण की आपल्या एका मित्राचं, आपल्या एका सबस्क्रायबरचं कमेंट आलं होती की बुवा हॉस्टेलचं एक रिव्ह्यू व्हिडिओ टाका, हॉस्टेल कसे दाखवा. बाकी आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.